कोपरगाव शहरात सोमवारी अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं. काही ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेलेत, तर अनेक भागांमध्ये पावसाचं पाणी घरांमध्ये आणि दुकानांमध्ये शिरल्याने नागरिकांची धावपळ उडाली. सुभाषनगर भागातील काही नागरिकांच्या घरामध्ये पावसाचं तसेच गटारीचं पाणी शिरलं. त्यामुळे घरात साचलेलं पाणी बाहेर काढण्यासाठी नागरिकांना मोठी धावपळ करावी लागली. यामुळे नागरिकांनी नगरपालिकेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच खंदक नाला परिसरातील काही दुकानांमध्येही पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांची देखील तारांबळ उडाली. दुकानातील माल सुरक्षित करण्यासाठी त्यांना तातडीने प्रयत्न करावे लागले. शहरातील पहिल्याच जोरदार पावसात नागरिकांची अशी अवस्था झाल्याने पालिकेने पावसाळ्यापूर्वी योग्य नियोजन केलं नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. पावसाचे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था अनेक ठिकाणी अपुरी असल्याचंही नागरिकांनी सांगितलं. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नगरसेवकांनीही नगरपालिकेच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली. पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकाराचा निषेध केला. याच्यावरचा ठोस उपाय एकच आहे की ज्या वेळेस ही भूमिगत गटर करण्यात आली होती सुभाषनगर भागातली, त्यावेळेसच आम्ही सांगितलं होतं की तुम्ही जे पाईप टाकताय ते पाईप मोठे जम्बो साईजचे टाका. जे आता जे तुम्ही जे 2 फुटीचे पाईप जे टाकलेले आहे आणि पुढे 18चे पाईप टाकलेले आहे, त्याच्याऐवजी तुम्ही 3 फुटाचे पाईप टाका आणि ते पुढच्या जे खंडक नाल्याचं जे आडवा जो नाला जातो ते त्याला जॉईन करा आणि या प्रत्येक 2 पाईपाला एक चेंबर ठेवा. आता तुम्ही पाहताय पहिलाच पाऊस पडलेला आहे, चेंबरच्या वरती पाणी वाहत आहे आणि प्रत्येकाच्या खालच्या सगळ्या लोकांच्या घरात पाणी, इथं गुडघाभर पाणी साचतं. आणि गेल्या मागच्या नगराध्यक्ष साहेबांना पण मी सांगितलं होतं, मागच्या नगरसेवकांना पण सांगितलं होतं की आम्हाला हा खड्डा भरून द्या तुम्ही. इकडचा बी रोड उंच आहे आणि इकडचा बी उंच आहे आणि इकडचा बी उंच आहे. तिन्ही रोडचं पाणी इथं येतंय. इतक्या हाल अपेक्षा आमच्या राहून जातात. आता हे खंडक नाल्यांचं ते म्हणतात की आम्ही नाले सफाई केलेली आहे. नाले सफाई केली असती तर त्यांनी बॅक वॉटरचं पाणी इकडे लोकांच्या घरात शिरलं असतं का? नाले सफाई झाली नाही. आज नाले सफाई झाली असती तर खंडक नाल्यामध्ये लोकांच्या दुकानात पाणी गेलेले. मग ही कोणत्या प्रकारची नाले सफाई झालेली? ज्या पद्धतीने नाली सफाई व्हायला पाहिजे त्या पद्धतीने नाली सफाई झाली नाही. नाली सफाई झाली नसल्यामुळं पुन्हा बॅक वॉटरचं पाणी, गटरीचं पाणी आमच्या लोकांच्या झोपडपट्टी भागात लोकांच्या घरात शिरलेले. आता तुम्ही प्रत्यक्षदर्शी तुम्ही पाहिलेले की ते आता हे पाणी पाऊस गेल्यानंतर हे पाणी हा गाळ आम्हालाच झाडावं लागतो इथं. हे आम्ही किती दिवस सहन करायचंय? काय मागणी असणार आहे तुमची नगरपालिकेची? आम्हाला नगरपालिकेला एकच विनंती आहे का तुम्ही हे जे गटरी पाईप टाकलेले हे पाईप काढून मोठे पाईप टाकून देणे आणि हा खड्डा भरून देणे कॉन्क्रीटने. याचं नियोजन तर पूर्वीच झालं पाहिजे होतं. पूर्वी नियोजन नगरपालिकेचा कोणता अधिकारी येत नाही ना, टेप लावत नाही, मोजत नाही, काही नाही. कोणत्या गोष्टीचा नियमाचं म्हणजे नियोजनच नाही त्यांच्याकडे अजिबात. नियोजन असतं तर ह्या गोष्टी घडल्याच नसत्या. हा प्रत्येक दरवर्षी पावसाळ्यामध्ये आम्हाला खूप त्रास होतो. या गोष्टीचा त्रास असा होतो की पाऊस आला खूप पाणी साचतं इथं आणि त्याशिवाय यायला पण प्रॉब्लेम होतो. सगळीकडचं पाणी इथंच त्रास होतो आणि आम्हाला जास्त त्रास या गोष्टीचा. जाणाऱ्या येणाऱ्यांना त्रास आहे. अक्षरशः मुलं इथं पोहतात, गुडघ्या इतकं पाणी असतं. किती दिवस आम्ही हा त्रास सहन करायचा? इथून मागे बी या त्रासात आम्ही जगत आलो, इथून पुढे त्या त्रासात जगायचं. नगरपालिकेसाठी तुम्ही काही अर्ज वगैरे केला नाही का या जागेत? इथून मागे केले ना आमच्या घरच्यांनी, माझ्या मोठ्या भावांनी सगळे प्रयत्न करून बघितले, सगळंच काय करून बघितलं, पण कोणीच मनावर घेत नाही ना. मग त्रास आम्हाला जास्त आहे ना. आमची मुलं आज लहान आहे, उद्या मोठे होणार आहे. दिवसेंदिवस त्याच स्थितीत बसून राहायचं का आम्ही? मग आमच्या मुलाला डेंग्यू झालेला होता या अशा परिस्थितीत. काय अपेक्षा आहे तुम्हाला? अपेक्षा येत आमचे कामं झाले पाहिजे, मागण्या झाल्या पाहिजे पूर्ण. जेव्हा लोकांना गरजा असतात तेव्हा हातपाय पडायला येतात आमच्याकडे, आणि मग ज्यावेळेला आम्हाला गरज असते त्यावेळेस येतात काय नाही, लांब लांब गंमत बघतात. आपण पाहिलं असन कोपरगाव नगरपालिका आणि कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि त्यांची सर्व टीम हे कोपरगाव शहरात नाले सफाईचा जो गाजावाजा करत फिरत होते, जे त्यांचा फोटो सेशन चालू होता, त्याच्या पहिल्या पावसातच त्यांची सगळी पोल खोल उघड झाली आहे आणि यांचा जो कारभार आहे, ढिसाळ कारभार, तो आज जनतेसमोर आलेला आहे. त्याच्यामुळे मी कोपरगाव नगरपालिकेचा पहिल्यांदा निषेध करतो. आणि आपण पाहत असन आज आहे माझ्या महिला भगिनी आज माझ्या सोबत उभ्या आहेत. कोपरगाव शहरामध्ये आपण पाहत असन स्वच्छतेचा प्रश्न असन, शौचालयाचा प्रश्न असन, सगळा ढिसाळ कारभार आहे. त्याच्यामुळे आम्ही या प्रभागातले नागरिक म्हणून त्यांचा पहिल्यांदा आम्ही निषेध करतो आणि त्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावा एवढीच विनंती करतो. काय कारण आहे या भागामध्ये पाणी साचण्याचं आणि पाणी छोटे पाईप टाकल्यामुळे आज कोपरगाव शहरातल्या जे सुभाषनगर हा परिसर आहे, या परिसरातल्या सर्व सामान्य छोट्या छोट्या घरामध्ये पाणी जाऊ राहिलं. आणि आज आपण ज्या पहिल्या पावसामध्ये आज आपण इथली जी परिस्थिती पाहिली तर आपल्या समोर आहे. तरी माझी प्रशासनाला आणि कोपरगाव नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांना विनंती आहे की आपण या भागात लक्ष द्यावा
फक्त 100 दिवसात आम्ही हे काम केलं, त्याचा गाजावाजा आज आपल्या समोर आहेत. येतं पावसाचं पहिल्या पण दरवर्षी इथे असाच प्रकारचा प्रॉब्लेम येतो. यासाठी तुम्ही काही प्रशासनाला, नगरपालिका प्रशासनाला काही अर्ज केलं, तर निवेदन देण्यात आलं होतं? मी जेव्हापासून या भागात निवडून आलो, आता 4-5 महिने झाले, मी 2-3दा पत्र व्यवहार केले का या भागात सदर पाणी लोकांच्या घरात जात होतं, इकडं आम्हाला मोठी पाईप टाकून भेटावं असं मी पत्र व्यवहार त्यांना केलेला आहे. या प्रॉब्लेम वरती तुमच्याकडे काही सोल्युशन आहे? काय करायला पाहिजे याला? याच्यावर एवढंच सोल्युशन आहे का त्या धारणगाव रोड वरून जे गटर आपल्याकडे येते त्या गटरवर आपण मोठे पाईप टाकावं, हा सोल्युशन आहे, दुसरं सोल्युशनच नाहीये. आणि दुसरी गोष्ट, आपण जर स्वच्छतेचा पास आता का ह्या भागामध्ये 3-4 शौचालय आहे, प्रत्येक शौचालयाची एकदम दुर्दशा झालेले आहे. कोणाला पत्रे नाही, कोणाला दरवाजे नाही. आणि ह्या भागामध्ये गटार असन, साफसफाई असन, ते 4-4 दिवस होत नाही, घंटा गाडी येत नाही. हे लोकांची समस्या आहे. माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव.